नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही मजेत असाल। आज आपण अशा एका पवित्र ठिकाणी जाणार आहोत ज्याचे नाव ऐकताच मन प्रसन्न होते, ते म्हणजे रामेश्वरम। हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामेश्वरमची संपूर्ण माहिती देणार आहे। प्रवासाचे नियोजन कसे करावे, कुठे राहावे आणि काय काय पाहावे हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपली आजची ही पावन यात्रा। जय भोलेनाथ। आमचा हा प्रवास सुरू झाला संत्री नगरी म्हणजेच नागपूरमधून। नशिबाने नागपूरवरून रामेश्वरमसाठी थेट ट्रेन उपलब्ध होती। ट्रेनचा प्रवास आणि बाहेरचे निसर्गरम्य वातावरण बघत आम्ही रामेश्वरमच्या दिशेने निघालो। रेल्वे प्रवासाचा एक वेगळाच आनंद असतो, जो आम्ही पूर्णपणे लुटला। मित्रांनो, आता जे तुम्ही पाहताय तो एक अद्भुत नजारा आहे। आमची ट्रेन थोडी उशिरा धावत होती, त्यामुळे आम्हाला पंबन ब्रिजचे रात्रीचे दर्शन घडले। समुद्राच्या मधोमध धावणारी आमची ट्रेन, खाली अथांग समुद्र आणि रात्रीच्या प्रकाशात चमकणारे पाणी। तुम्हाला माहीतच असेल की माननीय पंतप्रधान मोदीजींनी नुकताच या नवीन पंबन ब्रिजचे उद्घाटन केले आहे। हा तोच आधुनिक ब्रिज आहे जिथून मोठी जहाजे येताना हा पूल आपोआप दुभंगतो म्हणजेच फोल्ड होतो। रात्रीच्या वेळी येथील लाइटिंग आणि वातावरण खरंच मंत्रमुग्ध करणारे होते। रामेश्वरम स्टेशनवर पोहोचल्यानंतर आमची पहिली प्राथमिकता होती ती म्हणजे राहण्याची सोय। आम्ही कोणतेही ऑनलाईन बुकिंग केले नव्हते। प्रत्यक्ष जाऊन तिथे चर्चा केल्यावर आम्हाला 1500 रुपयांत उत्तम एसी रूम मिळाली, जिथे आम्ही तिघे आरामात राहू शकत होतो। येथे एक महत्त्वाची टीप मला तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही ज्या दिवशी पोहोचाल त्याच रात्री एकदा मंदिराचा परिसर बघून घ्यावा। कुठे चप्पल काढायची, दर्शन मार्ग कोणता आहे हे आधीच माहीत असेल तर सकाळी तुमची धावपळ होणार नाही। कारण सकाळी 4 ते 5 या वेळेतच नागमणी दर्शन होते, त्यासाठी लवकर पोहोचणे गरजेचे असते। पहाटे 3 वाजताच आम्ही अंघोळ करून मंदिराकडे प्रस्थान केले। रामेश्वरममध्ये आम्ही 250 ते 300 रुपयांची स्पेशल एंट्री घेतली। पहाटेच्या वेळी मंदिराच्या आतील शांतता आणि पावित्र्य काही वेगळेच असते। आता जे तुम्ही व्हिडिओत पाहत आहात ते मी खूप मेहनतीने आणि चोरून चित्रित केले आहे, जेणेकरून तुम्हाला घरबसल्या हे दर्शन घेता येईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागमणी दर्शन। अनेक भाविकांना वाटते की मुख्य शिवलिंग म्हणजेच नागमणी आहे, पण तसे नाही। सकाळी 4 ते पहाटेचे 4:45 या वेळातच एका चमकणाऱ्या नागमणीचे दर्शन घडते, जो अत्यंत दुर्मिळ अनुभव आहे। 8 वाजता जेव्हा मंदिर पुन्हा उघडते तेव्हा तुम्ही मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता। या दोन दर्शनांमधील फरक नक्की लक्षात ठेवा, नाहीतर तुमची ही संधी हुकू शकते। रामेश्वरम मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे। अखंड दगडांतून साकारलेले हे विशाल खांब आणि येथील भव्यता पाहून थक्क व्हायला होते। पौराणिक कथेनुसार माता सीतेच्या शुद्धीकरणासाठी लंकेला जाण्यापूर्वी प्रभू रामाने वाळूचे शिवलिंग बनवून येथे महादेवाची आराधना केली होती, म्हणूनच याला रामेश्वरम म्हटले जाते। मंदिरात दर्शनापूर्वी समुद्रात डुबकी लावण्याची आणि त्यानंतर मंदिरातील 22 पवित्र कुंडांमध्ये म्हणजेच तीर्थांमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे। आम्ही हे स्नान अतिशय शांततेत पूर्ण केले। इथे लोक तुमच्याकडे 500 ते 1000 रुपये मागतात, पण तुम्ही ट्रस्टची रीतसर पावती फाडून हे स्नान करू शकता। मंदिराच्या बाहेरील वातावरण हे खूप उत्साही आहे। आमची छोटी गुढी देखील आमच्या सोबत होती। तिचे नशीब किती थोर की इतक्या लहान वयात तिला तिरुपती, कन्याकुमारी आणि आता रामेश्वरमचे दर्शन घडले। मित्रांनो, रामेश्वरमचा हा दौरा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला। जर तुम्हीही रामेश्वरम येण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल। इकडे तिकडे भटकण्यापेक्षा योग्य माहिती घेऊन नियोजन करा, जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी रामेश्वरमला गेला आहात का? किंवा तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। अशाच नवनवीन प्रवासाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात। तोपर्यंत जय भोलेनाथ, जय श्रीराम।